हे पितरांनो तुम्हाला नमस्कार करतो. ओम श्री गणेश देवताय नमः. ओम श्री कुलदेवताय नमः. ओम श्री गुरुदेवताय नमः. ओम सर्वश्री इष्टदेवताय नमः. शिवशरणात मित्रांनो, मी कडाप्पा परत एकदा आपल्यासमोर हजर आहे. माझ्या धर्मकारण चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहे. मित्रांनो, पंचांग आजचे आता आपल्यासमोर सादर करीत आहे. मित्रांनो, आज मंगळवार दिनांक 16 डिसेंबर 2025, शालिवान शके 1947, संवत्सर विश्वावसु, अयन दक्षिण, ऋतू हेमंत, मास मार्गशीर्ष, पक्ष कृष्ण. तिथी मित्रांनो, आजची द्वादशी तिथी आहे. रात्री 11 वाजून 58 मिनिटांनंतर त्रयोदशी तिथीला सुरुवात होईल. वार मंगळवार आहे. नक्षत्र मित्रांनो, स्वाती नक्षत्र आहे. दुपारी 2 वाजून 10 मिनिटांनंतर विशाखा नक्षत्राला सुरुवात होईल. योग मित्रांनो, अतिगंड योग आहे. दुपारी 1 वाजून 23 मिनिटांनंतर सुकर्मा योगाला सुरुवात होईल. करण मित्रांनो, कौलव करण आहे. सकाळी 10 वाजून 39 मिनिटांनंतर तैतील करण्याला सुरुवात होईल. आणि रात्री 11 वाजून 58 मिनिटांनंतर गरज करण्याला सुरुवात होईल. मित्रांनो, रवी ध वृश्चिक राशीतून धनु राशीत त्याने प्रवेश केलेला आहे. याचा पुण्यकाळ आजचा सूर्योदयापासून ते दुपारी 12 वाजून 34 मिनिटांपर्यंत असणार आहे. यामध्ये आपण रवी संबंधी सर्व धार्मिक कर्मकांड करू शकता, दान धर्म करू शकता मित्रांनो, ज्याच्याने आपल्या नावे पुण्य जमा होऊ शकते मित्रांनो. मित्रांनो, प्रमुख ग्रहांची राशीस्थिती पहाटे 5:30 वाजता अशी असणार आहे. सूर्य धनु राशीत असेल, चंद्र तुळ राशीत, गुरु मिथुन राशीत आणि शनिदेव मीन राशीत असणार आहे. मित्रांनो, सध्या चंद्र राशीनुसार कुंभ, मीन व मेष या 3 राशींना साडेसाती सुरू आहे. या राशींच्या जातकांना साडेसाती कशी जाणार आहे हे जर जाणून घ्यायचे असेल तर त्यांनी आपल्या जन्मकुंडलीसह जवळच्या ज्योतिषाकडे जावे आणि समजावून घ्यावे मित्रांनो. शनिग्रह जर आपल्या कुंडलीमध्ये अशुभ स्थितीमध्ये असेल तर आपल्याला त्याची धार्मिक सेवा करावी लागणार आहे, आणि शुभ असेल तर काही धार्मिक सेवा करण्याची गरज नाही मित्रांनो. मित्रांनो, मुंबई भागातील सूर्योदय असते याप्रमाणे. सूर्योदय सकाळी 7 वाजून 6 मिनिटांनी असेल, तर सूर्यास्त सायंकाळी 6 वाजून 3 मिनिटांनी असणार आहे. मित्रांनो, गोचर ग्रहांची सद्यस्थिती सुद्धा जाणून घेऊया. अस्तंगत ग्रहांमध्ये मंगळ 10 नोव्हेंबर पासून अस्तंगत झालेला आहे. शुक्र ग्रह 14 डिसेंबर पासून अस्तंगत होत आहे. वक्री ग्रहांमध्ये गुरु ग्रह हा 11 नोव्हेंबर पासून वक्री होत आहे. हे तीनही ग्रह आपल्याला आपल्या जन्मकुंडलीच्या माध्यमातून काय फळ देतील हे जर जाणून घ्यायचे असेल तर ज्योतिषीच आपल्याला व्यवस्थितरित्या समजावून सांगू शकतील मित्रांनो. मित्रांनो, या पंचांगाच्या आधारे आता आपण आजच्या पूजेसाठी लागणारा संकल्प सोडणार आहोत. तेव्हा आपण आपल्या उजव्या हाताच्या तळहातावर एक पळी पाणी, थोडे अक्षत, एक फुल वा फुलाची पाकळी घ्या आणि हा छोटासा संकल्प म्हणायला सुरुवात करा मित्रांनो. हरोम शिव शिव शंभुराज्ञा प्रवर्तमान सत्य ब्रह्मणो द्वितीय परार्थे श्वेतवराह कल्पे वैवस्वत मन्वंतरे कलियुगे प्रथम पादे जम्बूद्वीपे भरतवर्ष भरतखंडे मेरो दक्षिण दिग्भागे महाराष्ट्र देशे व्यावहारिक चांद्रमाने शालिवान शके 1943 प्रभादी षष्ठी संवत्सरामध्ये विश्वावसु नाम संवत्सरे दक्षिणायने हेमंत ऋतू मार्गशीर्ष मासे कृष्ण पक्षे भौम वासरे स्वाती नक्षत्रे अतिगंड युगे कौलव कर्णे द्वादशी शुभतिथौ वीरगोत्रात उत्पन्न मे कडप्प मोपात दुर्दक्षराशी पार्वतीपती परमेश्वर पित्यर्थ विधिवत पंचोपचार नित्य देवपूजा एवं इष्टलिंग पूजा करिष्ये. मित्रांनो, याच ठिकाणी हा संकल्प संपलेला आहे. तेव्हा आपण आपल्या उजव्या हाताच्या तळहातील संकल्पाचे पाणी समोरच्या तापना सोडून द्या मित्रांनो. मित्रांनो, या संकल्पाची वेळ मर्यादा सकाळी 10 वाजून 39 मिनिटांपर्यंत असणार आहे. या वेळेनंतरही आपल्याला संकल्प सोडायचा असेल कुठल्याही धार्मिक विधीच्या संपन्नतेसाठी तर कृपा करून आपण वरील बदललेल्या पंचांगाचा आधार घ्यायचा आहे. नवीन संकल्प तयार करायचा आहे. त्या संकल्पात आपण करत असलेल्या धार्मिक विधीचा उल्लेख अवश्य करायचा आहे मित्रांनो. तेव्हाच आपली धार्मिक सेवा आपल्या देवतेपर्यंत पोहोचेल आणि त्यांचे आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचतील. आपले जीवन अधिक सुखमय बनेल मित्रांनो. मित्रांनो,
मुहूर्त विभागामध्ये आता पाहूया. यात धार्मिक विधी आणि त्यांचे मुहूर्त काळ याप्रमाणे दिलेले आहे. सर्वात प्रथम साखरपुडा यासाठी मुहूर्त दिलाय दिनांक 16. बारसे करण्यासाठी देखील मुहूर्त दिलेला आहे दिनांक 16. हे दोनच मुहूर्त या दोन विधींसाठी उपलब्ध आहेत मित्रांनो. या नंतर डोहाळ जेवण, जावळ काढणे किंवा गृहप्रवेश करणे या विधींसाठी एकही मुहूर्त उपलब्ध नाही मित्रांनो. मित्रांनो, आता मुहूर्ताच्या दुसऱ्या भागात पाहूया. उपनयन करण्यासाठी 4 फेब्रुवारी पर्यंत मुहूर्त नाही. विवाह करण्यासाठी 3 फेब्रुवारी, वास्तुशांती करण्यासाठी 6 फेब्रुवारी, भूमिपूजन व पायाभरणी करण्यासाठी 4 फेब्रुवारी, देवमूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यासाठी 6 फेब्रुवारी पर्यंत मुहूर्त नाही मित्रांनो. मित्रांनो, वरील दोन मुहूर्तांमध्ये काही वेळेची मर्यादा देखील असू शकते. कृपया ती जाणून घेण्यासाठी आपण मला कॉमेंट्स बॉक्समध्ये विचारावे किंवा योग्य पुरोहितास व पंचांगारका संपर्क साधावा आणि मगच आपल्या जन्मकुंडलीच्या माध्यमातून आपल्यासाठी योग्य असा मुहूर्त निवडावा, जेणेकरून आपल्या मुहूर्तामध्ये कोणत्याही प्रकारची बाधा उत्पन्न होणार नाही आणि मुहूर्ताचे पूर्णपणे फळ आपल्याला प्राप्त होईल मित्रांनो. आणि असा मुहूर्त जर आपल्याला मिळत असेल तर मग कृपा करून आपण वरील बदललेल्या पंचांगानुसार यापेक्षा वेगळा काही मुहूर्त निर्माण करण्याचा प्रयत्न करू नये मित्रांनो, कारण मुळात तो मुहूर्त मुहूर्तच नसल्यामुळे त्याचा आपल्याला काही एक उपयोग होणार नाही मित्रांनो. मित्रांनो, वरील काही विधींसाठी सुद्धा मुहूर्त निर्माण करू नये, कारण मुहूर्तासाठी काही योगांची गरज असावी लागते. अन्यथा त्यामध्ये काही कमीपणा येत असतो, त्याचे फलामध्ये पण कमीपणा येत असतो. त्यापेक्षा आपण पुढील मासाच्या मुहूर्तांची वाट पाहावी हेच योग्य आहे मित्रांनो. पण चुकीच्या वेळी कुठलाही विधी संपन्न करू नका, त्याचा आपल्याला काही एक फायदा होणार नाही मित्रांनो. मित्रांनो, आता पंचांगातील इतर काही महत्वाची जी माहिती आहे ती आता आपण पाहणार आहोत. पंचांग शुद्धी नाही मित्रांनो. दिनविशेषमध्ये द्वादशी कर्म आहे. या तिथीवर जर आपली आई किंवा आपले वडील आपल्याला सोडून परलोकात निघून गेले असतील तर त्यांच्या नावाने आपल्याला पिंडदान युक्त किंवा पिंडदान रहित असे श्राद्धकर्म करता येणार आहे. घरी करा किंवा तीर्थक्षेत्री करा, पण विधिवत करा, पंडिताच्या माध्यमातून करा आणि अपराह्न काळामध्ये करा. तेव्हाच आपली पितरसेवा आपल्या पितरांपर्यंत पोहोचेल आणि त्यांचे आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचतील. आपले जीवन अधिक सुखमय बनेल मित्रांनो. मित्रांनो, अग्नी पृथ्वीवर हजर आहे, त्यामुळे आपल्याला नव्याने काही ओम यज्ञ या कर्मकांड सुरू करायचे असेल तर अवश्य सुरू करू शकता. पण पुढे जाऊन ते जर बंद पडतील तर मग मात्र आपल्याला दोष देखील लागू शकतो. तेव्हा विचार करूनच काय ते ठरवावे मित्रांनो. राहू काळ मित्रांनो दुपारी 3 ते 4:30 वाजेपर्यंत आहे. या दीड तासाच्या काळामध्ये राहू अत्यंत प्रभावी असल्यामुळे तो आपल्या कामांना बिघडवणार मित्रांनो. त्यामुळे आपण या वेळेव्यतिरिक्त वेळेमध्ये शक्यतो आपली कामे पार पाडण्याची कोशिश करावी मित्रांनो. या दीड तासाच्या काळात आपण जर काम कराल महत्वाचे किंवा विषय त्यात अपयश येण्याची शक्यता आहे. धन्यवाद मित्रांनो. आजचा हा पंचांगासंबंधीचा व्हिडिओ मी याच ठिकाणी संपत आहे. आपण जर माझ्या मताशी सहमत असाल तर कृपया माझे धर्मकरम चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, आपले कुटुंब, मित्र, परिवार असं शेअर करा. तसेच कॉमेंट्स बॉक्समध्ये आपले मत अवश्य नोंदवा आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल बटन अवश्य दाबा. धन्यवाद मित्रांनो. पुढील भेटीपर्यंत आपण खुश राहा, आनंदी राहा, प्रसन्न राहा. हरिओम शिवशंभू महादेव.